आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी 3 कारले घेतलेत गोल आकाराचे चिरलेले। थोडंसं मीठ टाकले, त्याला आपण चोळून 10 मिनिटं ठेवणार आणि 2दा पाण्याने नीट स्वच्छ धुणार। मी पॅन घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 बारीक चिरलेले कांदा टाकते मी। आता बघू शकता तुम्ही, थोडंसं मीठ टाकायचं चिमूटभर। मीठ टाकल्यावरती त्याला थोडा कलर चांगला येतो। आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची 1 चमचाभर आणि 3 गोल आकाराचे चिरलेले कारले टाकायचे। तुम्ही बघू शकता मी मस्त बारीक चिरून गोल आकाराचे केले। त्याला आपण 2दा स्वच्छ धुवून करायचं। मी पाव चमचा हळद टाकते। ती हळद आम्ही घरीच बनवतो, ती आमची होममेड हळद आहे। आणि 1 चमचा घाटी मसाला, हा मसाला पण आम्ही घरीच बनवतो। 1 चमचा घाटी मसाला, त्या दोघांना नीट मिक्स करून घेते मी। आणि थोडंसं लिंबू टाकल्याने त्याचा टेस्ट मस्त येतो, खट्टा मिठा टेस्ट येतो। आणि 1/2 कप शेंगदाण्याचा कूट, आणि त्याला नीट मिक्स करून घ्यायचं। इट टेस्ट ऑसम। तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकून पण करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट। आणि तुम्ही पण घरी ट्राय करून मला कमेंटमध्ये